तो पर्टिकुलर अभी है हम नियर अबाउट 80 KW है ये, 100 KW तो नहीं है बट 80 KW का ये प्लांट है जो कि एक सेलिब्रेशन हॉल है। पर्टिकुलर यहाँ पे अलग अलग सेलिब्रेशन होता है लाइक मैरिज और एनी काइंड ऑफ सेलिब्रेशन। सो पर्टिकुलर अभी ये जो इंस्टॉलेशन है ये इसके अंदर हमने पॉली का मॉडल यूज़ किया है, पॉली क्रिस्टलाइन, और साथ ही साथ इसके अंदर यूटिलिटी स्केल का एक डेल्टा इन्वर्टर है जो कि अभी पर्टिकुलर हम ये भी देख पा रहे हैं कि यहाँ पे जो मफिंग वगैरह किया है ये काफ़ी प्रॉपर किया है मफिंग। तो ये जो बेस आहे ह्या बेसला आपण काय म्हणतो? ह्या बेसला काय म्हणतो आपण? ह्या बेसला बेस म्हणून बेसला तर बेसच म्हणू, त्याला मफिंग पण म्हणता येते। मफिंग, यस मफिंग मॅडम, या बेसला आपण मफिंग म्हणतो। मफिंग जे सिव्हिल वर्क आहे त्याला आपण मफिंग करणे असं पण म्हणतो। हे हाफ कट पॉलीचे आहे ना? अच्छा, हे याचा कॉर्नर कट आहे। तर ॲक्च्युली कॉर्नर कट आहे तर हे पॉलीचे राहायला पाहिजे। मोनोचे आहे ना सर? मोनोचे आहे ना? तो यहाँ पे मैं आपको पूरा प्लांट दिखा दूँ। लगभग इसके अंदर लगभग 200 पैनल का इस्तेमाल किया गया है जो कि एक हाफ कट सेल इसके अंदर इस्तेमाल किए हैं, और जो प्लांट की जो क्वालिटी है वो भी काफ़ी अच्छी है। देखो यहाँ पे बारकोड दिया है, तो पर्टिकुलर ये बारकोड इसलिए दिया गया है ताकि अगर मान के चलो कोई अगर जो कंज्यूमर है या फिर हमारा क्लाइंट है ये वारंटी अगर क्लेम करना चाहे तो वारंटी क्लेम कर सकता है अगर 25 ईयर्स के अंदर अगर फॉल्ट कोई ऑकर हुआ उस कंडीशन में। तर ॲव्हरेजली 80चा म्हणा ना, ॲव्हरेज 80 KW, 77 पॉईंट समथिंग आलं होतं ना, 77चा आला होता, तर ॲव्हरेजली 80 म्हणता येईल आपल्याला, तितकं टॉलरन्स चालेल ना। 80 चालेल ना, 80 KW आपण टोटल 390 ला पकडलं। त्याच्यानंतर आम्ही केलं, त्याच्यानंतर 4 स्ट्रिंग कमी नाही, 2 स्ट्रिंग कमी नाही, 390 तुझ्या 77 नको मग टोटल 80 आहे। 4 स्ट्रिंग याच्या 390। कोण करणार आहे सुरुवात? इम्रान। 128 पॅन करा बाबा, होत आहे मला, घरी जायचंय, काम आहे माझं। सर वेगवेगळे व्हिडिओ बनवता आणले हैं। एक्चुअली मैम का चैनल अलग है, मेरा चैनल अलग है, तो इसीलिए दोनों के लिए भी लगेगा कंटेंट। मी स्वतः बोलत नाही कधीच, म्हणून मी तुम्हाला म्हटलं मी काही व्हिडिओ मध्ये येत नाही बोलत। यस यस राइट। तो ये अपन ने किया काम ऐसा वाला नहीं। नहीं बिल्कुल नहीं, ये जिन्होंने किया है उनको ही क्रेडिट मिलना चाहिए। नहीं हमने आज साइट विजिट की। हमने आज साइट विजिट की है, तिलाई मंगल कार्यालय शेगाव रहाटगाव रोड अमरावती। और ये जो प्लांट इंस्टॉलेशन जिन्होंने किया है वो है मावली पावर सॉल्यूशन प्राइवेट लिमिटेड, जो कि एक पूना बेस्ड कंपनी है। पर्टिकुलर उसका हेडक्वार्टर पूना में है।
नहीं ये अपनी इस पे डाल रहे हैं ना अपन यूट्यूब चैनल पे होगा ना सरळ सरळ हे माहिती देऊन मोकळं होऊन तो आप कोणाचं प्रोडक्शन काही करा तो पर्टिकुलर ये जो हमारे ट्रेनी है अभी हम प्रॉपर साइट विजिट हमारी चल रही है जो कि 80 kW का ये प्लांट इंस्टॉलेशन है और इसके अंदर जो क्वालिटी ऑफ वर्क है ये काफ़ी प्रॉपर है। प्रॉपर वे से जो पीवी पाइप के माध्यम से ये जो हमारे कंडक्टर है इनको प्रॉपर वे से ये करके बिछा के हमारा जो इन्वर्टर सेक्शन है वहाँ तक कि इनको लेके गए हैं और बाकी सिविल वर्क वगैरह भी काफ़ी प्रॉपर है। और पर्टिकुलर ये जो मॉडल हमको ये जो मेटल दिख रहा है ये है हमारा हॉट डिप गैल्वनाइज आयरन और बाकी हम अभी इन्वर्टर सेक्शन की इधर चलेंगे और जो भी कुछ इसका इन्वर्टर का जो कैपेसिटी है और साथ ही साथ जो हमारे प्रोटेक्टिव डिवाइसेस है इसका जो इंस्टॉलेशन किया है उसका भी एक हम यहाँ पे डिटेल सेशन उसका देख लेंगे। सो आप बने रहे विथ TGRL। ओके, ऑल राइट। तो पर्टिकुलर अभी हमारा बेस प्लेट चेकिंग शुरू है जो कि हमारा एक ट्रेनी अभी ऊपर जा रहे हैं। डायरेक्ट है नाही सांगा स्ट्रिप म्हणायचं। तो मैडम इसको दीवार को टच हो गया ना, तो टच हुआ तो कोई इतना फर्क नहीं गिरेगा ना। ये नहीं होना चाहिए। हाँ, आइडियली नहीं वाला पाहिजे। इथून या कंट्रोल याच्यामधून हे आले कंट्रोल हा AC से तो बाहेर खाली स्प्लिट पण येऊ शकतो। कंपनी सांगायची कोणत्या कंपनी सो आता बघा हे आहे डेल्टा इन्व्हर्टर। हे युटिलिटी स्केलमध्ये आपण वापरतो। युटिलिटी स्केलमध्ये म्हटल्यापेक्षा जे साधारणतः 100 kWच्या वरचे जे इन्स्टॉलेशन राहणार त्याच्यामध्ये आपण डेल्टा जो हा इन्व्हर्टर ब्रँड आहे तो जनरली आपण वापरतो। तर याच्यामध्ये आपल्याला सध्या हा एक सेक्शन दिसत आहे जो की इन्व्हर्टरच आहे हा, आणि हा एक सेक्शन आहे जो की हा पण एक इन्व्हर्टरच आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये याची कॅपॅसिटी जी आहे ते तर दाखवलेली नाही आहे, बट आपल्याला हे लक्षात येत आहे की याच्यामध्ये स्ट्रिंग कनेक्ट केलेले आहे। याच्यामध्ये 1 2 3 4 स्ट्रिंग इथं आलेले आहे, त्यानंतर 5 6 7 8 9 10 11 12 स्ट्रिंग दिलेले आहे। ठीक आहे, 6 जरी असले पण याच्यामध्ये 12 कनेक्शन दिलेले आहे। ठीक आहे, डबलचा हे आहे ना तो, म्हणजे एका याच्यामध्ये टोटल 32 प्लेट आहे एका याच्यामध्ये। हां, दुसरी तिसरी चौथी हे 4 झाले, 5 6 7 8 9 10 11 12 चालेल ना, काही हरकत नाही आहे। मोनो प्लेटचं जनरेशन हे जास्त राहणार आहे, पॉलीचंही कमी राहणार आहे, तितकाच फरक आहे, बाकी काही नाही। बाकी इन्व्हर्टरमध्ये तर मोनो आणि पॉली हे दोन्हीचा जो पॉवर आहे तो एक्सेप्ट होते, त्यात काही प्रश्न नाही आहे। ठीक आहे, हां हो, तो करंट सारखाच मिळणार ना आपल्याला। आता बघा आपलं टोटल इन्स्टॉलेशन कितीचं आहे, जवळपास 80 किलोवॅटचं हे इन्स्टॉलेशन आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण कन्सिडर करू हा जो एक युनिट आहे। ठीक आहे, हा जो एक युनिट आहे हा जवळपास आपण कन्सिडर करू की हा समजा 50 kWचा आहे। ठीक आहे, राहिलेला जो आहे तो 30चा आपण कन्सिडर करू। ठीक आहे, म्हणून 2 युनिट लावलेले आहे। हा आपला ACDB। ठीक आहे, तर प्रश्न पडते आता DCDB कुठं आहे। हा ACDB आहे, इथं लिहिलेलं आहे AC डिस्ट्रीब्युशन बॉक्स।
तर मग आता प्रश्न पडत आहे की आपला DCDB कुठं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक प्रोटेक्शन डिव्हाइस लावलेला आहे. ठीक आहे. हां बघा, इनपुट कुठून आलं हे पण पाहू आपण आधी. इनपुट इकडनं आलेला आहे, या इकडे पहा. इनपुट इकडनं आलेला आहे होल करून. त्यानंतर इकडून आधी तिकडे गेला DCDB, तो आहे DCDB. हां छोटा DCDB आहे. पहा त्याच्यामध्ये हे आहे, त्याच्यामध्ये प्रोडक्शन डिव्हाइस लावलेला आहे. अरे पण ते Actually- DCDB तर सारखंच हे राहते वाटतं हा साईज. साईज सारखाच राहणार. तर वास्तविक पाहता प्रॅक्टिकली एक DCDB सेक्शन आपल्याला दिसायला पाहिजे होता. ठीक आहे. हां इन्व्हर्टर हां एक मिनटं, असं होऊ शकते. हा तो निश्चितच DCDB होऊ शकते, कारण की एक मिनटं चेक करून घेऊ. याच्या आधी मी पण असं पाहिलं नाही की DCDB दिसत नाही आहे. ॲक्च्युली हा जो युनिट है तो फिर यहाँ पे लिखा रहता था ना, यहाँ पे सिर्फ AC डिस्ट्रीब्यूशन बॉक्स लिखा है, तो ये तो DCDB नहीं हो सकता. ठीक है. देखो वहाँ से इनपुट आ रहा है, वहाँ से यहाँ तक आया. ठीक है. अब देखो ये जो यहाँ पे प्रोडक्शन डिवाइस लगा है, बघा बरोबर. पॅनलमधून पॅनलमधून आल्यानंतर तो DCDB मध्ये जाणार. DCDB हा DCDB राहायला पाहिजे. बरोबर आहे मॅम. हाँ ये तो इन्वर्टर है ना, हा पण इन्वर्टर आहे ना. 80 kW टोटल मिळून 80 kW. एक मिनिट हा, एक मिनिट. पण हे बाहेर आणले लाईट सुरू होते. लाइट की बटन दी है क्या? नहीं नहीं नहीं, एक मिनट दो. बघा आता याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला. पॉवर किती दिसत आहे? 43,604 वॅट. ठीक आहे. तर मग हे जनरेशन किती झालं? 43,603 वॅट म्हणजे 107 युनिट झाले आतापर्यंत. बरोबर. टुडे 107 kWh किलोवॅट हवा आतापर्यंत कुठे दिसते? आतापर्यंतच्या इव्हेंटमध्ये. हे आता याच्यामध्ये वेगवेगळे दिलेलं आहे. मीटर, एनर्जी लॉग, इव्हेंट लॉग. हां आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे? इन्स्टॉल कधी केला? 2/3/21 केला होता. ठीक आहे. त्यानंतर इकडे दिलेलं आहे हे रीडिंग दिलेलं आहे. ठीक आहे. इन्स्टॉलेशन 250 किलो ओहम. मॅक्स पॉवर 55,000 वॅट मॅक्सिमम पॉवर. म्हणजे हा 50 kWचाच आहे. आलेला जो युनिट आहे तो 30चा आहे. असं मिळून ते 80 kW. पण डाऊट सर्वांना आला की DCDB दिसत नाही आहे. वास्तविक पाहता याच्यातच असून DCDB नाही. ॲक्च्युली काय माहिती आहे का, युनिट सेपरेट असायला पाहिजे. बाहेर इकून आला, हो. कनेक्शन इकून आला. DCDBचं जे डिव्हाइसेस आहे ते याच्यामध्ये राहणार. याच्यातच आहे ते. हां कारण की आल्याबरोबर पहिले DCDB आहे ना. हां आल्याबरोबर आधी DCDB. आता बघा इथून हे जे गेलेले आहे. बाहेर आला. हाँ राइट. देखो अभी ये जो है ना अपना मेन केबल, ये मेन केबल अपना पूरा मिला के कंप्लीट, तो वहाँ से इसके अंदर गया यानी DCDB इसके अंदर है. हाँ और साथ ही साथ फिर यहाँ से इनपुट इधर गया, ये दोनों को, और दोनों को कन्वर्ट होने के बाद में इसका जो आउटपुट है सीधा और इधर गया रिटर्न. नहीं लगेगा, नहीं लगेगा. और मैं क्या बोलता हूँ,
रनिंग कंडिशनमध्ये आहे, पाहिजे थोडा थांबून जा. आता पर्टिक्युलर हे जे डिव्हायसेस आहे हे सर्व AC डिव्हायसेस आहे, याच्यामध्ये DC आपल्याला दिसत नाही आहे. ठीक आहे, हे DC आहे, हे AC आहे हे. ठीक आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये DCची काही अरेंजमेंट दिलेली नाही आहे. ठीक है, हाँ 100% ACDB है. स्पेस की वजह से तो नहीं हो सकता. ऐसा तो नहीं होगा एक्चुअली. हमको देखो इसका जो नोटेशन है वो हम सभी को पता है, RYB यानी ये 3 फेस हो गए और एक काला यानी न्यूट्रल हो गया. ठीक है, तो सबसे पहले इनपुट हमारे इसमें गया. ठीक है, हम इसको क्या बोलेंगे, आइसोलेटर. ये आइसोलेटर हो गया. उसके बाद में फिर ये प्रोटेक्टिव डिवाइस. ठीक है, जिसकी जो कैपेसिटी है वो लगभग, ये थोड़ा इसका नेम प्लेट उल्टा है इसीलिए वो पढ़ नहीं पा रहे. ठीक है, और जनरली वो उल्टा ही लगाते हो, उसके पीछे कुछ रीज़न है पर्टिकुलर. तो अभी लगभग इसका जो करंट रेटिंग है वो दिख नहीं रहा. ठीक है, तब भी कुछ तो भी 40 किलो एम्पियर यहाँ पे मैं पढ़ पा रहा हूँ. 40 किलो एम्पियर. ठीक है, किलो एम्पियर. ठीक है, और ये अभी पूरा लाइव है इसीलिए अपन इसको कुछ ज़्यादा टच नहीं कर सकते. ठीक है, हाँ ये देखो यहाँ पे इसका जो ACDB है उसको ग्राउंड किया है. ठीक है, प्रॉपर पीले वायर से यानी हरा वायर. ठीक है, हाँ हाँ कर लो. पर्टिक्युलर हे MPPT इन्व्हर्टर बेसिकली 2 टाईपचे, एक PWM आणि एक MPPT. हा कोणता आहे, काय म्हटलं, PWM आणि MPPT. तर MPPT हा सर्वात इफिशियंट इन्व्हर्टर आहे आणि या मोठ्या स्केलच्या इन्व्हर्टरमध्ये आपण जनरली MPPTचंच मेकॅनिझम वापरतो. ठीक आहे, उसको लॉक कर दिया आपने, लॉक कर दिया. तो पर्टिकुलर यहाँ पे हमको एक अलार्म शो हो रहा है. ठीक है, सर बाहेर पाहून येऊ आपण DCDB आहे का? ॲक्च्युली आपल्याला बाहेर दिसलंच नाही ना. तरी चला ठीक है, पाहून घ्या एकदा. अलार्म पे आ गया. हाँ वो कुछ तो भी माइनर इशू होगा इसीलिए यहाँ पे अलार्म दिखा रहा. ठीक है, हालांकि वो दिखाना नहीं चाहिए. मी काय म्हणतो, टच करू नका कारण की रनिंगमध्ये आहे. वो ठीक है लेकिन टच करना उचित नहीं है हमारे लिए जब तक कि वो ऑफ नहीं है. ये हो गई सुरक्षा. तो देखो ये जो दिख रहा ना हमको पार्ट, ये ACDB के, ये DCDB के लिए प्रोटेक्शन डिवाइस है. देखो इसमें इनबिल्ट है शायद. नहीं ऐसा तो होगा नहीं कि DCDB इनबिल्ट है. ये देखो ना, अभी ये जो हमको MCB दिख रही, ठीक है, इसकी कैपेसिटी कितनी है, 63 एम्पियर की ये MCB है. ठीक है, 63 एम्पियर. तो अभी इसके अंदर कोई समस्या, डाउट? DCDB दिख रहा ना. DCDB नहीं दिख रहा, ये एक हमारे लिए क्वेश्चन बन गया. क्वेश्चन बोले बहुत बड़ा क्वेश्चन. हाँ, इसके अंदर से आवाज आती है, वो ऑन ऑफ करने का.